कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पाणी देऊ तुम्हाला? काय केलंस आत्तापर्यंत? आत्तापर्यंत काय केलंस? तुझ्या आईला मारलं, तुझ्या आजीला मारलं, फाल्गुनीच्या बाळाला मारलं मी। काय केलंस तू? अद्वैत काय करतोस तू? हे मला जीव घ्यायचा या बाईचा। साहेब शांत व्हा। तर अजून किती सहन करायचं त्या बाईचं? आपल्याला सगळं आता क्लिअर कळलंय। विरोचकाचा अंत लिहिलाय ना नेत्रा, मग आपण वाट कशाची बघतोय? संपूया ना त्या बाईला, म्हणजे सगळंच संपून जाईल। अद्वैत असं करता येणार नाही। का नाही करता येणार बाबा? आता आपण काय फक्त ती कोणाचा जीव घेते याची वाट बघत बसायचं का? तुला काय वाटतं, तुझ्या मनात हा जो विचार आलाय तो माझ्या मनात आला नसेल? अरे मी एका रूम मध्ये राहतो तिच्या बरोबर, मला असंख्य वेळा वाटतं की संपून टाकावं, तसं नाही करू शकत। तसं करणं योग्य ठरणार नाही। मग काय बोलताय तुम्ही? बाबा बरोबर बोलतायत, आपण धीराने घ्यायला हवं। तुम्ही या धीराने? मला नाही घेता येणार। काय बोलताय तुम्ही? आपण आता काही केलं तर त्याचे काय परिणाम होतील याचा विचार केलाय का? आपल्या घरात जे काही चालू आहे ना ते बाहेरच्या जगाला नाही माहित। आपण कोणाला सांगायला गेलो तर कोणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही। साहेब बाहेरचं जग कायद्याने चालतं। मी रुपालीला आत्ता घराबाहेर काढू शकतो, पण ती माझ्या विरोधात पोलिसात जाईल। मी काही करू शकत नाही तिचं, कळतंय का तुला? पण मग काय करायचं आपण? किती दिवस अजून हे सगळं सहन करत राहायचं? आपल्याला आता सगळं क्लिअर आहे, तरी अजून धीर धरायचा? ऐका माझं, विरोचकाचा अंत तेव्हाच होणार जेव्हा देवी आई आज्ञा देणार, आणि देवी आई आज्ञा देणार पण तोवर तेच होणार जे नियतीने लिहिलंय। विरोचकाचा कलियुगात जन्मच कर्म करण्यासाठी झालाय, त्यामुळे काही झालं तरी तो ते करणार जे त्याला करायचंय। मग ते घरात असू दे नाहीतर घराबाहेर असू दे, आणि त्याचा तो सेवक, तो नाग त्याची मदत करतोय। रुपाली मात्र जर या घरात असेल तर किमान आपल्याला कळेल ती काय करणार आहे, तिची पुढची चाल काय आहे, आपण काहीतरी करू शकू। पण जर ती नजरेआड गेली ना तर आपण काहीच करू शकणार नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।